भंडारा महाराष्ट्राच्या पूर्वेकडे वसलेला एक अनोखा असा जिल्हा. भंडाऱ्याची ओळख तांदूळाचे कोठार आणि तांब्याचे शहर म्हणजेच इथल्या हिरव्या शेतांमध्ये सुगंधी असा तांदूळ आणि शहरात तांब्याची झगमग आहे. इथे वाहणारी वैनगंगा नदी प्रत्येक पर्वात निसर्गाच्या सौंदर्याची साक्ष देते आणि हजारो तळी, निसर्गरम्य दृश्य, पर्वत, वने हे सर्व काही एखाद्या सिनेमाच्या भव्य सेटप्रमाणे भासते. या संपूर्ण व्लॉगमध्ये आपण इथली आकर्षक स्थळं, मंदिरं, सांस्कृतिक परंपरा या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत भंडारा जिल्ह्याचा अनोखा असा अनुभव घ्यायला सज्ज व्हा. व्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि त्यासाठी आपण पोचलो आहोत श्री भृशुंड गणपती मंदिर, जे भंडाऱ्यामध्ये स्थित आहे. या मंदिरापासून सुरुवात करण्याचे एक विशिष्ट कारण म्हणजे ज्याप्रमाणे कोकणात आणि पुण्यामध्ये अष्टविनायकाची प्रचिती आहे, मंदिरं आहेत, त्याचप्रमाणे विदर्भाची देखील त्यांची अष्टविनायकाची प्रचिती असलेली मंदिरं आहेत. आणि त्याचपैकी एक मंदिर श्री भृशुंड गणेश मंदिर मेंढा भंडारा येथे स्थित आहे. श्री भृशुंड ऋषींनी वैनगंगेच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्चर्या करून या क्षेत्राला पावन केले आणि त्यांच्याच नावाने या स्थानाला ओळखलं जातं. विदर्भात एकंदरच इथे मी भंडाऱ्यात जिथे पण गेलो मंदिरांमध्ये, तिथल्या ज्या मूर्त्या होत्या त्या वेगळ्या अशा सुबक आकारांमध्ये होत्या. ज्या आपल्याला रुटीन ज्या मूर्त्या असतात तशा मूर्त्या आपल्याला इथे दिसत नाहीत. जसे की हनुमानाची मूर्ती देखील आहे, खूपच सुंदर मूर्ती आहे. मंदिर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक सुंदर असं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं आणि तिथे एक काका खूपच आस्थेने पूजा आणि सजावट करत होते. त्याचेच काही दृश्य. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला डाव्या बाजूला नंदी महाराजांसोबत असलेलं प्राचीन असं शिवलिंग आपल्याला इथे बघायला मिळतं. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची अनोखी आणि सुबक अशी मूर्ती बघायला मिळते. इथलं हे जे मंदिर आहे त्याचा बऱ्याचदा जीर्णोद्धार झालेला आहे, पण मूळ मंदिर हे हेमाडपंथी असून 1130ला स्थापित केलेलं असं मानलं जातं. मंदिरातील 8 फूट उंच आणि 4 फूट रुंद अशी भव्य गणेश मूर्ती ही अखंड शिळेवर कोरलेली आहे. मंदिराचा सभामंडप आणि परिसर खूपच सुंदर आणि भव्य आहे आणि प्रत्येक चतुर्थीला इथे अभिषेक आणि महापूजा देखील होते आणि विशेष कार्यक्रम देखील असतात. त्यामुळे या मंदिराला तुम्ही जर भंडाऱ्याला आलात तर नक्कीच भेट द्या. यानंतर आपण पोचलो वैनगंगा नदीच्या दर्शनासाठी. विदर्भातील लोकांच्या जीवनावर वैनगंगा नदीचा अर्थपूर्ण असा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. कारण ही नदी शेतीसाठी आवश्यक असं पाणी पुरवते आणि विशेषतः तांदळाचं उत्पादन इथे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या नदीचं पाणी खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यावरून जलवाहतूक करणं, इथली जलसंपदा वापरणं, मासेमारी या सर्व गोष्टी आपल्याला या नदीमध्ये होताना बघायला मिळतात. बारीक बारीक आहेत मासे एकदम. नदीकाठ असल्याने इथे बऱ्याचशा धार्मिक आणि सामाजिक गोष्टी होताना आपल्याला बघायला मिळतात आणि इथेच काठावर आपल्याला एक सुंदर असं गणपतीचं मंदिर देखील बघायला मिळतं. या मंदिराची देखभाल सध्या एक इथे वयस्कर आजी आहेत त्याच करतात, ज्यामध्ये मंदिराची साफसफाई करणं असेल, परिसर चांगला ठेवणं असेल, या सर्व गोष्टी त्या एकट्या हाताळतात. त्यामुळे इथे जर का तुम्ही गेलात दर्शनासाठी तर थोडा आर्थिक हातभार या गोष्टीसाठी नक्कीच लावावा, जेणेकरून त्यांना मदत होईल. इथल्या मंदिरात देखील तुम्हाला सुंदर आणि सुबक अशी गणपतीरायाची मूर्ती बघायला मिळते. या मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत थोड्याच अंतरावर असलेल्या श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी. वैनगंगा नदीच्या तीरापासून थोड्याच अंतरावर वसलेलं हे मंदिर आणि त्याच्या मागे असलेल्या वैनगंगा नदीचं हे सुंदर असं दर्शन आपल्याला इथे होतं आहे. हे मंदिर आता काही काळापूर्वीच बांधलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे सर्व काही आधुनिक अशा सुविधा आणि गार्डन या सर्व गोष्टी इथे बघायला मिळतात. मंदिराच्या आत देखील आपल्याला भक्तिमय असं वातावरण आणि इथे सुंदर व्हाईट मार्बलमध्ये असलेली साईबाबांची मूर्ती बघायला मिळते. यानंतर आपण पोचलो होतो भंडारा शहराच्या मध्यभागी वसलेल्या एक ऐतिहासिक वास्तूला, जिचं नाव आहे पांडे महाल.
सुमारे 125 वर्षांपूर्वी रायबहादूर यादवराव पांडे यांनी या महालाचं बांधकाम 1896 साली पूर्ण केलं होतं. या महालामध्ये 200पेक्षा जास्त खोल्या आहेत, नृत्य सभागृह आहेत, पूजाघर, अशा अनेक गोष्टी आहेत. पण दीर्घकाळ निग्लेक्ट झाल्यामुळे या महालाची जी अवस्था आहे ती अत्यंत खराब आहे आणि बऱ्याच भागाचं इथे नुकसान देखील झालेलं आहे. पुरातत्व विभागाने याला हेरिटेज स्मारक म्हणून घोषित जरी केलं असलं तरी खाजगी मालकीचं असल्यामुळे इथे योग्य असं लक्ष दिलं जात नाही आहे. हा महाल भंडाऱ्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन करणं देखील आवश्यक आहे, पण सध्या त्यासाठी काहीही होत असताना दिसत नाही आहे. खाजगी मालमत्ता असल्याकारणाने इथे आत आपल्याला जाता येत नाही, पण आम्ही महालाच्या गेटवर होतो आणि तिथे जे केअरटेकर होते त्यांनी आम्हाला आत जाण्याची मुभा दिली, त्यामुळे आम्ही पटकन आत आलो. आत तुम्ही बघू शकता की बरीचशी जीर्ण अवस्था आहे इथे या महालाची आणि इथे खरंच डागडुजीची खूप गरज आहे. आणि या महालात जी सभागृह आहेत ती अजूनही सुस्थितीत असली तरी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी या पडीक आहेत. यानंतर पुढे आपण जाणार आहोत भंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या हनुमान मंदिराकडे. ही बरीचशी प्रसिद्ध अशी जागा आहे आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला चांगलीच झाडं झुडपं आणि त्याचसोबतच एक सुंदर आणि मोठं असं मंदिर इथे आपल्याला बघायला मिळतं. या मंदिरात देखील इतर मंदिरांप्रमाणेच एक वेगळीच हनुमंतरायाची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते, जिचं रूप याआधी आपण क्वचितच कुठे दुसरीकडे बघितलं असेल. यासोबतच आपल्याला मंदिरामध्ये इतर देवी देवतांची देखील मूर्त्या आणि मंदिरं बघायला मिळतात आणि खूपच वेगळं आणि भक्तिमय असं वातावरण या मंदिरात अनुभवायला मिळतं. गुगल बार अँड रेस्टॉरंट. कार्तिक हे काय आहे भंडाऱ्यामध्ये? दाखव जरा, तोंड दाखव इकडे. काय चाललंय? तो पडला वाटतं. यानंतर आपण पोहोचणार होतो भंडाऱ्याचं ग्रामदैवत म्हणून मान्यता असलेल्या भैरंगेश्वराच्या मंदिराला, जे एक शंकराचं प्राचीन आणि सुंदर असं मंदिर आहे. गाभारा बंद होता, पण जेव्हा आम्ही बाबांना सांगितलं की आम्ही मुंबईवरून आलोय तर त्यांनी हा गाभारा आणला. अच्छा, आपल्याला आत पण जाऊ देतात. सुंदर. जशी अयोध्येची मूर्ती आहे तशीच रामाची मूर्ती इथे वर बघायला मिळते आणि खाली ते गाभाऱ्यात आपण जस्ट दर्शन घेऊन आलो. कार्तिकने त्या पुजारी बाबांना विचारलं म्हणून आपल्याला आत जायला मिळालं, कारण त्यांनी ते बंद केलं होतं आणि 3 वाजेनंतरच ते उघडणार होतं. आज काहीतरी 16 आहे मंदिरात, त्यामुळे. तर लोकल कार्तिकसोबत आपण इथे फिरलो भंडाऱ्याचं, म्हणून आपल्याला याच दर्शन मिळालं इथलं या भैरंगेश्वर ग्रामदेवतेचं. मंदिराच्या बाजूलाच इथे एक खांब तलाव आहे आणि इथे सध्या सुशोभीकरणाचं काम तर चालू आहे, पण आपण आत जस्ट एंट्री केली आणि इथे समोरच हा उंच असा पुतळा प्रभू श्रीरामांचा बघायला मिळतो आणि त्याचसोबत त्यांना वंदन करणारे हनुमान देखील अगदी समोर आहेत त्यांच्या. तसं एक सुंदरसं ते स्पॉट करतायत, या लेकला डेव्हलप करतायत. अजून बरंचसं काम बाकी आहे. अच्छा, इथे आता आपण थोडा ड्रोन शूट करू. हनुमानाची मूर्ती आणि अगदी समोर श्रीरामाची मूर्ती.
बहिरंगेश्वराचं दर्शन घेऊन पुढे जात असताना मला रस्त्यामध्ये एक विंटेज बांधकाम असलेली शाळा दिसली. कार्तिकच्या बोलण्यातून कळलं की ही लाल बहादूर शास्त्री शाळा आहे आणि त्याच्या कुटुंबातील बऱ्याच लोकांचं शिक्षण या शाळेतून झालेलं आहे. 1904 साली या शाळेची स्थापना झालेली आहे, त्यामुळे 120 वर्षांचा इतिहास याला लाभलेला आहे आणि त्यामुळे भंडाऱ्यातील बऱ्याच लोकांच्या भावना या शाळेशी नक्कीच जोडलेल्या असतील. शाळेमध्ये छोटा स्टॉप घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालेलो कोरंबीला, जिथे पिंगळेश्वरी देवीला समर्पित असं एक प्राचीन आणि सुंदर मंदिर निसर्गरम्य डोंगरावर वसलेलं आहे. त्याचसोबत मंदिराजवळील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य परिसर मंदिरास आणखीनच आकर्षक बनवतो. भंडाऱ्याच्या सांस्कृतिक वारशातील हे मंदिर प्रत्येक भक्त आणि पर्यटकाने नक्कीच बघायला जावं. व्हिडिओच्या शेवटाकडे आता आपण आलेलो आहोत आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण भंडाऱ्यामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. या व्हिडिओच्या आधी देखील आपण कान्होबाचा जो सण आहे त्याबद्दलचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जर नसेल बघितला तर तो नक्कीच बघा. महाराष्ट्रातल्या अशा छिपारत्नांचा प्रवास जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सांस्कृतिक सफरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल देखील दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल. पुढील व्हिडिओत देखील अशाच अनोख्या ठिकाणांचा, परंपरांचा आणि संस्कृतीचा शोध आपण घेतच राहू. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.